नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज बुधवार 18 मार्च 2026 आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून काही भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर राज्यातील आज पावसाला पोषक वातावरण तयार होऊन रात्रीला सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह गारपिटीचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर या पावसाच्या वेळी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। तर आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, अमरावती, विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून हे पावसाचे वातावरण पुढील 2 दिवस कायम राहील। म्हणजे उद्याही गुढीपाडव्यानंतर पावसाला तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।